तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बाळासाहेब सुरवसे. डॉक्टर सुरवसे हेल्थ एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण फार इंटरेस्टिंग आजार पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे मलेरिया, ज्याला मराठीमध्ये आपण हिवताप म्हणतो. हिवताप ह्या शब्दामध्येच हिवतापाची व्याख्या येते. हिवताप हा शब्द एक सामासिक शब्द आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिला तर. म्हणजे दोन शब्द एकत्र फक्त ठेवलेले आहेत आणि त्याचा काही अर्थ निघतो. जसं हिव आणि ताप, म्हणजे हिव ताप. तर याच्यामध्ये हिव असतं म्हणजे थंडी असते आणि ताप येते म्हणजे त्वचा मध्ये उष्णता असते, गरम लागते आपल्याला त्वचा स्पर्शाला. तर हिवताप म्हणजे हिव वाजून ताप येणे किंवा थंडी वाजून ताप येणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मलेरिया म्हणतो. तर आता हिवतापमध्ये मग थंडी वाजून ताप येत असेल तर असे खूप सारे आजार आहेत. विषाणूजन्य आजार आहे, जीवाणूजन्य आजार आहेत की ज्याच्यामध्ये पण थंडी वाजून ताप येते. मग हिवतापमधली ताप आणि इतर विषाणूजन्य आजारांची ताप याच्यामध्ये लक्षणामध्ये काही फरक आहे तर डेफिनेटली आहे. तर हिवतापाची ताप येण्याच्या काही विशिष्ट अवस्था आहेत, जशा की शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि स्वेदावस्था. तर ह्या अवस्था ज्या आहेत त्या एक पाठोपाठ एक येतात. म्हणजे सिक्वेन्स हा त्याचा एकापाठोपाठ एक असतो, अनुक्रमणे असतो. जसे की शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि स्वेद अवस्था. तर शीत अवस्थेमध्ये हिवतापाच्या काय होतं की फार थंडी वाजते, म्हणजे शेकिंग चिल्स असते, पूर्ण अंग असं थरथर कापत असतं. आणि अंग थरथर कापल्यामुळे आणि थंडी वाजल्यामुळे आपण त्या रुग्णाच्या अंगावरती 1-2 ब्लँकेट टाकले तरी त्याला खूप सारी थंडी वाजत असते आणि तो अक्षरशः बेडवरतीच जागची जागी थरथर कापत असतो. त्याची त्वचा पूर्णतः थंड असते या सुरुवातीच्या शीत अवस्थेमध्ये. आणि डोकेदुखीची सुरुवात झालेली असते, म्हणजे थंडी वाजत असताना त्याचं डोकं पण दुखत असते. पण शीत अवस्थेच्या शेवटच्या काही मिनटामध्ये किंवा काही वेळामध्ये त्याची हळूहळू ताप वाढायला सुरुवात होते. तर ही शीत अवस्था हिवतापमध्ये 15 मिनटं ते 1 तासापर्यंत असू शकते. त्याच्यानंतर थंडी वाजायली आहे. थंडी वाजल्यानंतर दुसरी अवस्था असते ती उष्ण अवस्था असते. उष्ण अवस्थेमध्ये त्वचेवरती ताप येतो आणि डोकेदुखी जी शीत अवस्थेमध्ये सुरुवात झालेली असते ती तीव्र स्वरूपाची असते. म्हणजे इथे उष्ण अवस्थेमध्ये पेशंटला खूप डोके दुखते, तीव्र त्याची डोकेदुखी असते आणि उष्ण अवस्थेच्या शेवटी तापामध्ये मात्र उतार होत जातो. ताप हलक्या प्रमाणामध्ये उतरत जातो आणि ही अवस्था असते 2 ते 6 तासाच्या दरम्यानची. आणि शेवटची अवस्था असते हिवतापमध्ये स्वेदावस्था. स्वेदावस्था म्हणजे रुग्णांना घाम येतो आणि घामानंतर त्याचं तापमान जे पूर्वीचं नॉर्मल तापमान होतं ते तापमान कमी होत जातं. जे उष्ण अवस्थेमध्ये वाढलेलं होतं ते नॉर्मल होत जातं आणि त्याला प्रचंड प्रमाणात घाम येतो. आणि ही अवस्था ही साधारणतः 2 ते 4 तास थांबते. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की इतर आजारांच्या मध्ये जी थंडी वाजून ताप येते आणि मलेरियामध्ये जी थंडी वाजून ताप येते, तर मलेरियामध्ये क्लिनिकली ज्या स्टेजेस आहेत, ज्या अवस्था आहेत ती शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि स्वेदावस्था असते. तर ही आपल्याला पेशंटच्या लक्षणावरनं लगेच समजू शकते आणि फार सोपं आहे ते. आपल्याला इतर आजारांपेक्षा वेगळं असलं जर अशी अवस्था असेल आणि ह्या प्रकारची सुरुवातीला खूप सारी थंडी वाजते, नंतर खूप सारं ताप येते आणि रुग्णाचं प्रचंड प्रमाणामध्ये डोकं दुखते आणि नंतर घाम येऊन ताप जर कमी होत असेल तर अशा रुग्णाला आपण त्वरित डॉक्टरांकडे नेलं पाहिजे किंवा शासकीय यंत्रणेमध्ये आपण आपल्या वैद्यकीय अधिकारी जो प्राथमिक आरोग्य केंद्राचा असतो किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये अशा रुग्णांना आपण भरती करायला पाहिजे आणि डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. ठीक आहे. तर हिवतापमध्ये हिव आणि ताप आणि हिव कसं असतं आणि ताप कसं असतं हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आता हिवताप जो आजार आहे ना, तो त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे प्लास्मोडियम नावाचा परजीवी आहे किंवा तो पॅरासाईट आहे. आता जीवाणू विषाणूच्या व्यतिरिक्त जो सूक्ष्मजीव आहे जो माणसांना आजार निर्माण करतो त्याला आपण पॅरासाईट म्हणतो किंवा परजीवी म्हणतो. तर ह्या पॅरासाईट शब्दाची अर्थ आपण सुरुवातीला पाहूया. पॅरासाईट हा शब्द पॅरा आणि साईट ह्या 2 शब्दातनं बनलेला आहे. पॅरा म्हणजे इतर ठिकाणचा आणि इतर किंवा दुसरा आणि साईट म्हणजे ठिकाण. म्हणजे
असा जीव जो इतर ठिकाणी जाऊन इतर ठिकाणी आपलं जीवन जगतो, त्याला इंग्लिशमध्ये जो शब्द आहे त्याला म्हणतात पॅरासाईट, आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो परजीवी. परजीवी म्हणजे पर म्हणजे दुसरा किंवा परका, आणि जीवी म्हणजे ज्याचं जीवन दुसऱ्यावर अवलंबून आहे. तर हा प्लाझ्मोडियम नावाचा जो जीनस आहे, त्या जीनसपासून आपल्याला हिवताप प्रत्यक्षरित्या होतो. म्हणजे हिवतापाचा प्रत्यक्ष घटक जो आपल्याला हिवताप मलेरिया करतोय त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. ठीक आहे. तर प्लाझ्मोडियम ही जीनस आहे आणि त्याची 4 वेगवेगळ्या जाती आहेत. ह्या 4 वेगवेगळ्या जाती आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचा मलेरिया आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करत असतात. जसं की पहिली जात प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, दुसरी जात प्लाझ्मोडियम ओवेल, तिसरी जात प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम आणि चौथी जात प्लाझ्मोडियम मलेरी. तर ह्या 4 जातीमुळे प्लाझ्मोडियमच्या आपल्याला हिवताप हा होत असतो आणि हा हिवताप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं की प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो आहे तो कॉमनली भारतामध्ये किंवा जगामध्ये सापडणारा मलेरिया आहे, आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम जो आहे तो मेंदूवरती आघात करू शकतो आणि एक घातक प्रकारचा मलेरिया म्हणून प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम आहे. तर ह्या परजीवीच्या नावावरूनच मलेरियाचे 4 प्रकार आपल्याला आढळतात, आणि ह्यानुसारच म्हणजे ते कोणत्या जातीचा परजीवी आपल्या शरीरामध्ये आहे त्यानुसार त्याची ट्रीटमेंटही वेगवेगळी असते. ठीक आहे. आणि फक्त मग परजीवी आहे म्हणूनच तो आजार आपल्याला होतो अजिबात नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी गरज असते त्या वाहकाची. वाहक शब्द आपण लहानपणापासून ऐकलेला आहे, ज्याला आपण कंडक्टर म्हणतो आहे ना. एस टीमध्ये एंट्री करताना जी पहिली सीट असते तिच्यात वाहक लिहिलेलं असतं, म्हणजे तो वाहकाची जागा असते, म्हणजे कंडक्टर असतो तो. कंडक्टरचं काम काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणारा असतो तो वाहक असतो. तर ह्या परजीवीला एक ठिकाणाहून एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे नेऊन पोहोचण्याचं काम ज्या वाहकाचं आहे त्या वाहकाचं नाव आहे डास. तर डास चावल्यानेच आपल्याला मलेरिया होतो, म्हणजे बहुतांशी आपल्याला डास चावल्यानेच मलेरिया होतो. मी तुम्हाला एड्समध्येही सांगितलं होतं की रक्त ट्रान्सफ्युजनमध्ये, ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये पण काही प्रमाणात मलेरिया होऊ शकतो, पण फार मोठा वाटा हा मलेरियाच्या प्रसारामध्ये डासाचा आहे. तर आता हा कोणता डास आहे? डासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा डासाचं नाव आहे ॲनोफिलीस नावाचा डास हिवतापाच्या परजीवीचं वहन करतो. तो वाहक असतो आणि तो माणसाला चावतो. त्याच्यामुळे माणसाला थंडी वाजून ताप येते, आणि ह्या थंडी वाजून ताप येणाऱ्या आजारालाच आपण मलेरिया म्हणतो. आता मित्रांनो, इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाला डास चावतात आणि माणसामध्ये वेगवेगळे आजार निर्माण करतात. तुम्ही सर्वच आजाराशी परिचित आहात. पहिला आहे मलेरिया. हा डास माणसाला चावतो, ॲनोफिलीस, आणि माणसाला हिवताप होतो. जसं की डेंग्यूमध्ये पण एक डास माणसाला चावतो, एडिस इजिप्ती, आणि त्याच्यामुळे माणसाला ताप येते. तर डेंग्यू आजारही हा डास चावल्यामुळे होतो. त्याच्यानंतर चिकनगुनिया, जो आपली मागील लाट आली होती महाराष्ट्रामध्ये, तर तो आजारही आपल्याला डास चावल्यामुळे होते. आणि चौथा जो आजार आहे, ज्या आजाराच्या नियंत्रणासाठी मी स्वतः काम करतो आहे, तो आजार म्हणजे हत्तीरोग हा पण आपल्याला मादी डास चावल्यामुळे होतो. मग हे 4ही आजार आपल्याला डास चावल्यामुळे होत आहे. पण महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की आपल्याला चावणारा डास हा मादी डास असतो. नर डास हा आपल्याला चावत नाही. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला डास चावेल तेव्हा आपल्याला हमखास मादी डासच चावलेला असतो, नर डास चावत नाही. मेल जो मॉस्किटो आहे तो आपल्याला चावत नाही, फिमेल मॉस्किटोच फक्त आपल्याला चावतो. आता नर चावत नाही आणि मादीच डास का चावतो, तर याचं स्पष्ट कारण सांगता येईल आपल्याला की मादी डासाला अंडी टाकण्यासाठी रक्ताची गरज असते, माणसाच्या रक्ताची गरज असते, आणि विशेषतः सांगायचं झालं तर त्या रक्तामधील प्रथिनांची गरज असते. त्यामुळे मादी डास हा माणसाला चावतो, नर डास हा माणसाला चावत नाही. ॲनोफिलीसचे खूप सारे जाती आहेत. जगामध्ये त्याच्या 44 जाती आहेत, भारतामध्ये त्याच्या 6 जाती आहेत. जेव्हा मी ॲनोफिलीसविषयी
तो टॉपिक घेईल त्यावेळेस त्याचा डिटेल तुम्हाला माहिती देईल. ठीक आहे. तर आता फक्त इथपर्यंत एवढंच लक्षात ठेवा की मलेरियाचा जो कारक आहे तो प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी आहे आणि जो डास आहे त्या डासाचं नाव आहे ॲनोफिलीस नावाची संसर्गित मादी. ठीक आहे. ॲनोफिलीस नावाची संसर्गित मादी जेव्हा माणसाला चावते, निरोगी माणसाला, तेव्हा त्या माणसाला मलेरिया किंवा हिवताप नावाचा आजार होऊ शकतो. तर मित्रांनो, मलेरियामध्ये आपला नवीन जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव आहे की जगामध्ये मलेरियाचा कशा प्रमाणामध्ये आहे, म्हणजे प्रसार कसा झालेला आहे. तर मित्रांनो, जगामध्ये तब्बल जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50% लोकसंख्या ही मलेरियाच्या रिस्कमध्ये आहे. म्हणजे जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे अर्धी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला मलेरिया होण्याची रिस्क आहे किंवा त्यांना तो धोका आहे. तर जवळपास जगातल्या बहुतांशी देशामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळतात. तब्बल 91 देशामध्ये आत्तापर्यंत मलेरियाचे रुग्ण आपल्याला सापडलेले आहेत. 2013ची जर जगाची पूर्ण आकडेवारी पाहिली मलेरियाच्या संदर्भामध्ये तर 19 कोटी लोकांना मलेरियाची लागण झालेली आहे. आणि ह्या 19 कोटी लोकांना जी लागण झाली होती त्यापैकी 5,84,000 लोकांचा मृत्यू हा 2013ला झालेला आहे. तर आपल्याला ही गोष्ट कळेल की खूप सारा मृत्यू हा मलेरियाचा इथे होत आहे. आणि मलेरिया हा मानव जातीलाच अनादी काळापासून एक फार मोठं संकट राहिलेले. मी तर अनादी शब्द हा जाणून बुजून वापरलेला आहे. अनादी म्हणजे त्याचा काळ निश्चित माहीत नाही आहे. हा काळ खूप जुना आहे पण तो किती आहे हा माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे तो अनादी रोग आहे आणि खूप याच्यापासनं म्हणजे अनेक वर्षापासून माणसाच्या मृत्यूला कारणीभूत असलेला हा एक आजार आहे ज्याचं नाव आहे मलेरिया. ठीक आहे. तर मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे आफ्रिका खंडामध्ये आढळतात आणि आपल्या एशिया खंडामध्ये पण याचे खूप सारे रुग्ण आहेत. प्रगत देश जसे की युरोप आणि अमेरिकेमध्ये ह्याचे रुग्ण ह्या दोन खंडाच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून कमी प्रमाणात आढळतात. पण आफ्रिका आणि एशियामध्ये ह्याचे खूप सारे रुग्ण आहेत. भारतामध्ये तर मलेरियाचं खूप मोठं संकट आहे आणि त्याला कारणीभूत तिथलं वातावरण आहे. ज्या वातावरणात आपण राहतो त्याच्यानंतर आपल्या भारतीय लोकांच्या काही सवयी येतात ज्या की मलेरियाच्या डासाच्या पैदाइशीला पूरक येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे खूप मोठं संकट भारताच्या समोर मलेरियाचं आहे. आणि ही गोष्ट भारतातल्या जे त्या काळचे तज्ज्ञ लोक होते यांनी ती लवकर शोधून घेतली होती. आणि अगदी म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला 1947ला आणि 1953लाच भारत सरकारने मलेरिया नियंत्रण कार्यक्रम चालू केला. म्हणजे अगदी 5 ते 6 वर्ष स्वातंत्र्याच्या 5 ते 6 वर्षामध्येच आपण मलेरियाच्या नियंत्रणासाठी स्टेप उचललेले आहेत. त्याच्यानंतर 1958मध्ये आपण मलेरिया निर्मूलन कार्यक्रम सुरुवात केला आणि तेव्हापासून आपण मलेरियाशी सार्वजनिक आरोग्य विभाग हा लढतो आहे. तरी पण मलेरियाचं आजही आपल्याकडे अनेक प्रमाणामध्ये रुग्ण आपल्याला सापडत आहे. तर हा भारतामधला मलेरिया आहे ना हा अनस्टेबल मलेरिया आहे किंवा सीजनल मलेरिया आहे. आता अनस्टेबल मलेरिया म्हणजे काय किंवा सीजनल मलेरिया म्हणजे काय की भारतामध्ये जे रुग्ण सापडत आहे ते सीजनल आहेत. एका सीझनमध्ये विशिष्ट सीझनमध्येच खूप सारे रुग्ण सापडतात. जसं की पावसाळ्यामध्ये याचे रुग्ण सापडतात. त्याच्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मे महिन्यामध्ये आपण हिवताप विरोधी महिना साजरा करतो. ठीक आहे. त्यामध्ये आपण महिनाभर त्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. तर सीजनल डिसीजमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबरच्या दरम्यान मलेरियाचे खूप सारे रुग्ण आपल्याला सापडतात. आणि तो अनस्टेबल आहे म्हणजे स्टेबिलिटी त्याची वर्षभर नाही आहे. तो सीजनलच आजार आहे. तर ह्या 4 महिन्यामध्ये मलेरियाच्या संदर्भामध्ये आपण खूप सारे सकारात्मक स्टेप प्रत्येक वर्षी घेत असतो आणि रुग्णांचा मृत्यू आपण टाळत असतो. ठीक आहे. भारताचा जर भारताचा विचार केला तर ह्याचा आपल्याला 2 प्रकारे विभागणी करता येते.
HTA हाय ट्रान्समिशन एरिया आणि LTA लो ट्रान्समिशन एरिया. तर HTA म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आहे. आणि HTA किती टक्के लोकांना मलेरियाचा धोका आहे आणि LTA लो ट्रान्समिशन एरियामध्ये मलेरियाच्या किती टक्के लोकांना भारतातले एकूण लोकसंख्येपैकी धोका आहे ते सांगतो. हाय ट्रान्समिशन एरिया म्हणजे मलेरियासाठी उच्च प्रसार दर. हाय ट्रान्समिशन एरिया म्हणजे मलेरियासाठी उच्च प्रसार दरची हा जो टर्म वापरलेला आहे त्याची व्याख्या अशी आहे की 1000 लोकसंख्येपैकी जर एक किंवा एकासोबत एक किंवा एकपेक्षा अधिक रुग्ण जर 1000 लोकसंख्येमध्ये जर मलेरियाचे असतील तर तो एरिया हा HTA म्हटलं जातं, हाय ट्रान्समिशन एरिया किंवा मलेरियासाठी उच्च प्रसार दर असलेला भूभाग म्हटलं जातं. ठीक आहे. LTA म्हणजे काय? LTA म्हणजे लो ट्रान्समिशन एरिया. म्हणजे 0 ते 1च्या दरम्यान 1000 लोकसंख्येपैकी जर मलेरियाचे रुग्ण सापडत असतील तर त्याला LTA म्हणतात. तर HTA हाय ट्रान्समिशन एरियामध्ये भारताची 21% लोकसंख्याला धोका आहे आणि तो त्या एरियात राहत आहे. ठीक आहे. तर HTA 21% भारताच्या पूर्ण लोकसंख्येपैकी 21% लोकसंख्या राहते. तर LTA लो ट्रान्समिशन एरियामध्ये भारताची 67% लोकसंख्या राहते. तर ह्याच्यामुळे आपल्याला एवढी गोष्ट समजते की LTA आणि LTA 67% आणि HTA 21% लोकसंख्या भारताची राहते आणि तितक्या टक्केच्या लोकसंख्येला मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता मित्रांनो, भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि ह्या राज्यामध्ये काही राज्य असे आहेत की जिथं मलेरियाचे रुग्ण प्रत्येक वर्षी खूप प्रमाणामध्ये आपल्याला सापडत आहे. तर मी अगोदर राज्याची नावं सांगतो आणि ह्या राज्याची जी यादी आहे तिचा आणि भारताचा काय संबंध आहे आणि इतर राज्याचा आणि तिचा काय संबंध आहे हे तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या सांगतो. तर सुरुवातीला आपण नॉर्थ ईस्ट स्टेटकडे जाऊया. म्हणजे उत्तर पूर्वीय राज्ये जसं सिक्कीम आहे, त्याच्यानंतर मेघालय आहे, त्रिपुरा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, आसाम आहे, नागालँड आहे आणि मणिपूर आहे. ठीक आहे. हे 7 सिस्टर्स जे उत्तर पूर्वीय राज्य आहेत हे राज्य. परत थोडंसं खाली आलं तर पश्चिम बंगाल, त्याच्या थोडंसं खाली आलं तर झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात. तर ही सर्व जी राज्ये आहेत भारतामधली याच्यामध्ये भारतातल्या इतर एरियापैकी खूप सारा मलेरियाचे रुग्ण सापडतात. त्याच्यात दुर्दैवाने आपला महाराष्ट्र पण आहे आणि आपल्या बाजूचा जो स्टेट आहे मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड पण आहे आणि खाली गेलं तर आपल्याला कर्नाटका पण आहे जो मलेरियाचा खूप दर इथे आहे. ठीक आहे. तर आता भारतामध्ये एकूण केसेस ज्या सापडतात म्हणजे 100 केसेस जर भारतात सापडल्या असतील तर मी ही जे सांगितले 92% पेशंट हे फक्त ह्याच स्टेटमध्ये सापडत आहे. म्हणजे भारतामध्ये जर 100 मलेरियाचे रुग्ण सापडले असतील तर त्याच्यापैकी 92 पेशंट मलेरियाचे लागण झालेले मी सांगितलेले जे स्टेट आहे त्याच्यामध्येच आहे. दुसरी गोष्ट आणि ही खूप दुःखद गोष्ट आहे की भारतामध्ये झालेले 100 जर पेशंटला लागण झालेली असेल आणि 100 जर मृत्यू झालेले असतील तर 100 पैकी 97 जे मृत्यू झाले तर ते फक्त ह्या स्टेटमध्येच व्हायले. तर जे मी 7 सिस्टरपासून गुजरातपर्यंत सांगितलेले. तर ह्या जो बेल्ट आहे जसा नॉर्थ ईस्ट साईडकडून इकडं पश्चिमेकडून पूर्वेकडून परत पश्चिमेचे 2 स्टेट गुजरात आणि राजस्थान. तर हे स्टेटमध्ये 97% मृत्यू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक मृत्यू भारतामध्ये कुठे होतात तर ग्रामीण भागामध्ये अधिक मृत्यू होतात. याचं कारण काय की ग्रामीण भागामध्ये ज्या पाण्याचा जो आपण सांडपाणी असेल किंवा वापरायचं जे पाणी असेल त्याचे खूप सारे साठे असतात आणि तिथं हे डास काय करतात, ॲनोफिलीस नावाचे डास आपले अंडी टाकतात. डास हा पाण्यात अंडी टाकत असतो. त्या अंडीपासून पुन्हा अळी बनते, अळीपासून पुन्हा कोश बनतो आणि कोशापासून पुन्हा प्रौढ डास बनतो ज्याला ॲडल्ट मॉस्किटो म्हणतो. तर हा ॲडल्ट मॉस्किटोला पाण्याची गरज असते अंडी टाकल्यानंतर पुन्हा प्रौढ डास तयार करण्यासाठी. ठीक आहे. तर हे म्हणजे त्या डासाच्या अंडी टाकून नवीन डास तयार करण्यासाठीचा त्याला ते पोषक वातावरण ग्रामीण भागात आहे. दुसरी गोष्ट ग्रामीण भागातले लोक अंगावरती खूप सारा ताप काढतात म्हणजे लवकर डॉक्टर्सकडे येत नाहीत आणि त्याच्यामुळे तिथेही ग्रामीण भागामध्ये मृत्यू होतात. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर
जे आरोग्याच्या शासकीय सुविधा असतात त्या निश्चितपणे शहरा इतक्या जरी प्रबल नसल्या तरी तुमच्या सब सेंटरला किंवा उपकेंद्रामध्ये जो आरोग्य कर्मचारी असतो तो चांगल्या प्रकारे तिथं तुम्हाला सेवा देऊ शकतो. पण इथेही ग्रामीण भागामध्ये आपल्या सवयीमुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. दुसरा जो मृत्यूचा भाग आहे, मलेरियामुळे मृत्यू होतात भारतामध्ये, तर ते डोंगराळ भागात होतात. आणि नॉर्थ ईस्ट स्टेट जे मी उत्तर पूर्वीय राज्य सांगितले, इथे हिमालयाच किंवा त्याच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्याच्यामुळे ते मृत्यू जास्त होत आहे. कारण वाहतुकीच्या सुविधा नाही येतात. रुग्णाला मलेरिया झाला तर त्याला परत मोठ्या शहरामध्ये आणण्यासाठीच्या सुविधा नाही येतात. आणि हे दूरस्थ भाग आहेत, रिमोट एरिया असल्यामुळे तिथं व्यवस्थितपणे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते होत नाही आहे. काही त्याला नैसर्गिक अडचणी असतात. ठीक आहे. आणि दुसरं आहे हे की डोंगराळ भागामध्ये आपल्याला त्या पेशंटला जी सर्व्हिस द्यायची आहे ती सर्व्हिस आपण तितक्या तत्परतेनं देऊ शकत नाही जसे की मैदानी प्रदेशामध्ये आपण रुग्णाला एक खूप चांगल्या प्रकारचे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा घटक आहे आणि हा आपल्यासाठी खूप चिंताजनक घटक आहे की भारताच्या जो ट्रायबल एरिया आहे, ट्रायबल एरिया म्हणजे आदिवासी भूभागामध्ये मलेरियाच्या मृत्यूचं प्रमाण खूप अधिक आहे. मित्रांनो, गंभीर गोष्ट अशी आहे की पूर्ण भारतामध्ये जो फॅल्सीपॅरम मलेरियाचा सर्वात घातक प्रकार जो मी 4 सांगितले होते त्यापैकी एक फॅल्सीपॅरम, ह्या फॅल्सीपॅरममध्ये जितके मृत्यू होतात तितक्यापैकी अर्धी मृत्यू हे फक्त ट्रायबल मलेरियामुळे होतात. ठीक आहे. तर आदिवासी भागामध्ये जो मलेरियामुळे फॅल्सीपॅरममध्ये मृत्यू होतो त्याचा सर्वात मोठा हा ट्रायबल एरियाचा आहे. ठीक आहे. तर इथे काय प्रॉब्लेम्स आहेत? इथं पण तेच प्रॉब्लेम आहे. जसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मलेरिया कोणत्या जिल्ह्यात आढळतं तर स्पष्ट उत्तर आहे गडचिरोलीमध्ये. तिथं खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर शासन खूप प्रयत्न करते पण अजून आपल्याला तिथं काही नैसर्गिक गोष्टीमुळे किंवा सामाजिक गोष्टीमुळे ते अजून तितकंसे आपल्याला डेव्हलप करता आलेलं नाही येतात. दुसरी गोष्ट, जो पेशंट मलेरियाचा आहे तो पेशंटच ती औषधी घ्यायला नकार देतो आहे, क्लोरोक्विन वगैरे, तर ते त्यांच्या झाडपाल्याची किंवा त्यांच्या ट्रेडिशनल ज्या सिस्टम्स आहेत त्याचेच ते औषधं घेत आहे. तो रुग्ण जर फॅल्सीपॅरमचा असेल तर मग त्याला कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंत होते आणि त्याचा मृत्यू होतो आहे. तर मृत्यूचं खूप सारं प्रमाण आणि आरोग्य शिक्षणाचा अभाव आहे त्या एरियामध्ये, अंधश्रद्धा खूप सारी जास्त आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा एकत्र परिणाम म्हणून भारतातल्या ग्रामीण भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये आणि ट्रायबल एरियामध्ये खूप सारा मलेरियाच्या मृत्यूचं प्रमाण हे अधिक प्रमाणात आढळतं. आता मलेरियाचा धोका सर्वाधिक कोणाला आहे? कोणाला मलेरिया झालं तर त्यांना अधिक प्रमाणामध्ये धोका असू शकतो. तर आहे तरुण मुलंच, पण ते तरुणपणात आलेली. ह्यांना एक कारण याचं असंही देता येईल की त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी आहे ती डेव्हलप झालेली नसते. त्याच्यानंतर गर्भवती महिलेला जिची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्या महिलेला जर मलेरिया झाला तर तिला धोका अधिक प्रमाणात असतो. ठीक आहे. मलेरियाचा धोका तिला अधिक प्रमाणात असतो. आणि दुसरी गोष्ट, गर्भवती महिला जिला की रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा महिलेमध्ये गर्भपातही होऊ शकतो आणि त्या महिलेचा मृत्यू पण होऊ शकतो. चौथी गोष्ट अशी आहे की HIV आणि एड्स रुग्णाला जर मलेरियाची लागण झाली तर ती पण धोकादायकच असते कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झालेली असते. गर्भवती महिला जी की HIV पॉझिटिव्ह आहे किंवा एड्सची आहे तर ह्या महिलेलाही मलेरिया जर झाला तर तो घातक असतो. प्रवासी इतर देशातील लोक जर आपल्या देशात येत असतील, जसे युरोपमधले, अमेरिकेमधले, आणि ते जर आपल्या ह्या मी सांगितलेल्या स्टेटमध्ये प्रवास करत असतील तर ते येणारे ते नॉन एंडेमिक एरियातून एंडेमिक एरियात येणार आहेत. म्हणजे एंडेमिक शब्दाचा अर्थ होतो की सातत्यपूर्ण तो आजार तिथं आढळत आहे. जसं की आपल्या ह्या स्टेटमध्ये तो आढळत आहे तर त्यांच्यामध्ये इम्युनिटी नसते आणि ते इकडे जर आले आणि त्यांना जर चुकून एनोफिलीस मादिडासनं चावा घेतला तर ह्या लोकांना पण ते मलेरिया धोकादायक आहे. अनेक वेळेस काम करण्यासाठी लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि जर हे मी सांगितलेल्या स्टेटमध्ये जर ते कामाला गेले आणि तिथं जर त्यांना एनोफिलीस डास चावला तर अशा लोकांना मलेरियाचा धोका हा अधिक प्रमाणात असतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल आपण 1953 पासून 99ला मलेरिया नियंत्रण कार्यक्रम आणि 1958ला आपण मलेरिया
निर्मूलन कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. तेव्हापासून आपले आरोग्य कर्मचारी खूप मेहनत घेत आहे. शासकीय व्यवस्थेतील सर्वच यंत्रणा खूप सारी मेहनत घेत आहे. खाजगी डॉक्टर्स मेहनत घेत आहे. पण अजूनही मलेरियाला आपण पूर्णतः निर्मूलन करू शकलो नाही. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की मलेरियामध्ये आपण प्रमाण खूप सारं कमी केलेलं आहे. म्हणजे मलेरियाचं जे लागण दर आहे तो पण कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट, मलेरियामध्ये जो मृत्यू होत होता हा आपण बऱ्यापैकी कमी केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला मिळालेलं फार मोठं यश सांगायचं झालं तर 2000 ते 2017ची जी आकडेवारी जर मी तुमच्यापुढे मांडली तर केसेस ह्या आपण 58% कमी केलेले आहेत. म्हणजे 2000मध्ये जर 100 केसेस असतील तर आपण इथं आत्ता ते केसेस फक्त 42वर आणलेले आहेत. खूप मोठं यश आपल्याला 2000पासून 2017पर्यंत भेटलेलं आहे. आणि दुसरं आहे की मृत्यूचं प्रमाण तर आपण तब्बल 88% कमी केलेलं आहे. जर पूर्वी म्हणजे 2000मध्ये जर 100 मृत्यू होत असतील तर आत्ता मलेरियानं फक्त 12 मृत्यू होतो आहे. तर हे सर्व यश शासकीय यंत्रणेतील मोठमोठाले अधिकारी असतील आणि ग्राउंड लेवलला काम करणारे हे बौद्धिक आरोग्य कर्मचारी असतील किंवा PSCला काम करणारे जे कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग असतील, ह्या सर्वांचं एकत्रित यश आहे, ज्याच्यामुळे आपण मलेरियामुळे होणारा मृत्यूदर हा तब्बल 88% कमी आणलेला आहे. आता इतकं सर्व असतानाही मलेरियाचा प्रादुर्भाव हा भारतामध्ये आहेच. तो सीझनल आहे आणि तो एंडेमिक आहे, म्हणजे सातत्यपूर्ण तो आढळतच आहे. तर ह्याच्यामध्ये काही अपयश आलेलं आहे आपल्याला. तर ते कोणतं म्हणता येईल की मलेरियाच्या रुग्णांची नोंद होत नाही आहे. म्हणजे होते आहे पण सर्वच मलेरियाच्या रुग्णांची नोंद होत नाही आहे आणि मलेरिया रुग्णांच्या मृत्यूची पण नोंद होत नाही आहे. आता मलेरिया रुग्णांची शासकीय यंत्रणेकडे नोंद नाही झाली तर त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की तो रुग्ण आता दुसऱ्यांना पण मलेरिया करू शकतो आणि त्याचा प्रसार होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट भेटत नाही आहे आणि त्यानं स्वतःहून नोंद केलेली नाही आहे तर त्याची नोंद होणारच नाही आहे आणि ती जी आकडेवारी ती वरती आरोग्य व्यवस्थेला जात नाही आहे आणि अंडर रिपोर्टिंग ऑफ केसेस ज्याला म्हणतो ती नोंदच होत नाही आहे. दुसरी गोष्ट, मृत्यू कशामुळे झाला हे समजत नाही आहे. बऱ्याच वेळेस मलेरियानं मृत्यू झालेला असतो आणि पण ती नोंद न झाल्यामुळे ती रिपोर्टिंगमध्ये ती आकडेवारी येत नाही. ड्रग रेजिस्टन्स मलेरिया म्हणजे काय याची आपण व्याख्या बघूया. ड्रग म्हणजे औषधी आणि रेजिस्टन्स म्हणजे विरोध. म्हणजे काय, ड्रग रेजिस्टन्समध्ये काय असतं की ती औषधीला तो सूक्ष्मजीव प्रतिसाद देत नाही. तर ड्रग रेजिस्टन्स मलेरिया म्हणजे काय की मलेरियाचा जो प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी आहे तो मलेरियावर वापरले जाणारे जे औषध आहेत त्यांना प्रतिसाद देत नाही, म्हणजे त्याचा उपयोग होत नाही आहे. तर हे फार मोठं चॅलेंज आपल्याकडे म्हणजे पूर्ण जगासाठीच आहे. आता हे ड्रग रेजिस्टन्स मोनोड्रग रेजिस्टन्स असू शकतं किंवा मल्टीड्रग रेजिस्टन्स असू शकतं. मोनोड्रग रेजिस्टन्स म्हणजे मलेरियाचे प्लाझ्मोडियम नावाचे जे परजीवी आहेत ते एका विशिष्ट एकाच औषधीला रेजिस्टन्स आहेत किंवा त्याला त्या ट्रीटमेंटला ते साथ देत नाही, जसं की क्लोरोक्विन असेल किंवा क्विनिन असेल. ठीक आहे, तर अशा वेळेस त्याला मोनोड्रग रेजिस्टन्स मलेरिया म्हणतात. मल्टीड्रग रेजिस्टन्स मलेरियामध्ये काय असतं की 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या औषधांना मलेरियाचे परजीवी हे प्रतिसाद देत नाही आहे आणि हे खूप मोठं चॅलेंज आता जगापुढे आहे. ठीक आहे, तर हे असल्यामुळेही आपल्याला बरेच ठिकाणी मलेरियाचं पूर्णतः रुग्ण अजूनही जास्त म्हणजे 100% आपल्याला त्याच्यावरती कव्हरिंग करता आलेले नाही आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की हे चॅलेंज असल्यामुळे आपण ACT आर्टिमिसिनिन कॉम्बिनेशन थेरपी आपण आता इंट्रोड्यूस केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण एक मलेरियाचा जो घातक प्रकार आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम याच्यासाठी ACT आपण वापरतो आहे. याच्यामध्ये आर्टिसोनेट वापरतो आपण, सल्फाडॉक्झिन वापरतो आणि पायरामिथामाइन वापरतो आहे. तर हे कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स आपण जो मलेरियाचा घातक प्रकार आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम याच्यासाठी वापरतो आहे. लोक उपचार घेत नाहीत. हा मलेरिया निर्मूलन आत्तापर्यंत न होण्यामध्ये प्रमुख हे आहे. बरेचसे लोकांचं असं मत असतं की त्यांचं ते अंधश्रद्धा असतील किंवा आरोग्य शिक्षणाचा अभाव असेल किंवा पारंपरिक औषधी घेण्याचा त्यांचा जो ओढा असेल त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया पूर्णतः निर्मूलन करण्यामध्ये ही फार मोठी
अडचण आहे. तर आरोग्य शिक्षण दिल्यामुळे लोकांना त्या मलेरियाबद्दल जनजागृती होईल आणि त्यांना जेव्हा कधी थंडी वाजून ताप येईल तर ते त्वरित रक्त तपासणी करतील आणि त्यानुसार मलेरिया जर व्यवस्थित आणि त्वरित उपचार मिळाला तर मलेरियाचा प्रसार आपल्याला एका रुग्णाकडनं 2 रुग्णाकडे होताना टाळता येईल. इंडोर रेसिड्युअल स्प्रेइंगचं प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे, 50% कमी आहे. आता मित्रांनो, ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये रस्त्याने फवारणी केली जाते, म्हणजे घराच्या बाहेर फवारणी केली जाते किंवा शहरामध्येही रस्त्याने फवारणी केली जाते. ह्यानं होतं काय, फवारणी कशामुळे करतात की जो ॲडल्ट डास असतो ना, ॲडल्ट डास म्हणजे प्रौढ डास असतो, त्यांची संख्या जर वाढलेली असेल तर त्या फवारणीमुळे ती त्वरित कमी होते. त्वरित कमी होणं हा याचा फायदा आहे. पण डासांची जी सवय असते, जशी मादी डास माणसाला चावल्यानंतर घरामध्ये अंधाऱ्या ठिकाणी जाऊन बसते. म्हणजे डास आहे आपल्या घरामध्ये, बाहेरही आहे. जो डास आपल्या घरामध्ये तो जर आउटडोर स्प्रेइंग केली तर म्हणजे फवारणी केली, जर घराच्या बाहेर केली तर त्यातले घरातले आतले जे डास आहेत ते तर मरणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे मलेरिया निर्मूलनामध्ये फवारणी करताना बाहेर फवारणी केल्यामुळे आणि घरात न फवारणी केल्यामुळे मलेरियाचं निर्मूलन आत्तापर्यंत आपल्याला 100% शक्य झालेलं नाही आहे. तर इंडोर रेसिड्युअल स्प्रेइंग म्हणजे घराच्या आतमध्ये फवारणीचं प्रमाण भारतामध्ये जे 50% पेक्षा कमी आहे, हे आपल्यासाठी थोडंसं चिंताजनकच म्हणावं लागेल. किंवा इंडोर रेसिड्युअल स्प्रेइंग हे आपण प्रमाण खूप सारं वाढवलं तर जो डास आपल्याला चावला आणि घरामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन आराम करतोय तो डास मारणं पण आवश्यक आहे, कारण त्या परजीवी त्याच्या शरीरात आहे आणि तो घरामध्ये आहे आणि घरामधला डास मारणं पण फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मच्छरदाणीचा वापर करणं फार आवश्यक आहे. स्पेशली भारतामध्ये जो सीझनल मलेरिया आहे त्यामध्ये तो पावसाळ्याच्या वेळेस 4-5 महिन्यामध्ये जो प्रादुर्भाव होते त्यावेळेस तरी आपण मलेरियाचा प्रसार थांबवण्यासाठी आपण मच्छरदाणीचा वापर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मलेरिया निर्मूलनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आपल्या समाजाची किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या जे जुन्या सवयी आहेत त्या जुन्या सवयीमुळेही आपल्याला मलेरियाचं निर्मूलन पूर्णपणे करता येत नाही आहे. जसं की बाहेर झोपणे. आता जर माणूस बाहेर झोपत असेल तर सर्व खिडक्या बंद आहेत, दरवाजा बंद आहे आणि घरामध्ये बसलं तर डास शक्यतो येऊ शकणार नाही आहे, ठीक आहे. पण आपण बाहेर झोपलं आणि त्या बाहेरच जर एखादा मलेरियाचा स्रोत असेल, त्यानं अंडी टाकलेली असेल आणि तिथं डासांची जर उत्पत्ती स्थान असेल तर ते डास साहजिक येऊन तुम्हाला चावणार आहे. त्यानंतर झोपताना कमी कपडे घालून झोपणे, ठीक आहे. तर डास काय करतो की आपल्याला चावण्याच्या अगोदर स्पर्श करतो आणि जिथं रक्तवाहिनी त्याला जाणवते आहे तिथेच तो चावा घेतो. पण आपण पूर्णतः कपडे घालून जर झोपलं तर ह्या कपडा जो आहे तो त्या डासाला आणि त्वचेच्या मधला बॅरियर बनतो, अडथळा बनतो, त्यामुळे तो मलेरियाचा धोका तिथेही कमी होतो. पण आपल्या ज्या सवयी असतात की कमी कपड्यावरती झोपणे, तर ह्या टाळून तो मलेरियाचा सीझनल पिरियड जो आहे त्या काळामध्ये आपण होईल तेवढं अंग झाकूनच झोपलेलं चांगलं असतं. त्याच्यानंतर पाण्याचा साठा. आपल्या ग्रामीण भागामध्ये हातपंप असतात आणि तिथे काय की आजूबाजूलाच कुठंतरी पाणी साचलेलं असतं किंवा एखाद्या माणसाच्या घरगुती वापराचं पाणी जे आहे ते कुठंतरी खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये ते जाऊन बसतं. आता तिथे काय होतं की डास येतो, मादी डास, आणि आपली अंडी टाकून देतो. अंडी टाकली की अंडीची अळी होते, काही दिवसानं अळीची पुन्हा कोश होतो आणि कोसाचा पुन्हा प्रौढ डास होतो आणि काही दिवसानंतर त्या पाण्यामध्ये डासाची खूप सारी पैदास होते. आत्ता काय होतं की सपोज मंदिराच्या समोरच्या गल्लीमध्ये ते डासाचं तिथं पाणी आहे आणि तिथं डास जमा झालेले आहे आणि मंदिराच्या पाठीमागची जी गल्ली आहे त्यांना वाटतं की ठीक आहे, काय अडचण आहे, ते तर मंदिराच्या समोरच्या गल्लीमध्ये आहे आणि ते त्याच्या घरामध्ये चावलं तर त्याला चावेल, आपल्या घराला होणार नाही. पण हा मित्रांनो चुकीचा समज आहे. आपल्याला याच्यासाठी डासाची फ्लाईट रेंज, उडण्याची क्षमता ही पाहावी लागेल. सर्वसाधारणपणे विचार केला तर कोणताही डास हा 3 किलोमीटर किंवा 3 मैल शब्द आहे पण आपण भारतीय किलोमीटरमध्ये जास्त प्रमाणामध्ये समजतो, त्याच्यामुळे एक ॲन ॲव्हरेज म्हटलं तर 3 किलोमीटर हा डास सहज उडू शकतो.
म्हणजे जर तुमच्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी खड्डा असेल आणि तिथं जर पाणी साचलेलं असेल तर तिथं डास उत्पत्ती झालेल्या त्या ठिकाणावरनं संबंध तुमचं गाव हा रेड झोनमध्ये आहे. म्हणजे तो गावातील कोणत्याही माणसाला तो डास 3 किलोमीटरच्या आतमध्ये उडून तुम्हाला हिवताप किंवा मलेरिया करू शकतो. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हा होता मलेरियाचा परिचय. एक मलेरियाची आउटलाईन तुम्हाला माहीत करून दिली. मलेरिया खूप डिटेलमध्ये आणि खूप सारे वेगवेगळे पार्ट्स करून मी तुम्हाला शिकवणार आहे, कारण मलेरियाचा धोका आजही